रत्नागिरी सिंधुदुर्गला उद्यासाठी ऑरेंज तर रायगड ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट। आज दिवसभर मुंबई लगतची उपनगरं कोकण आणि कोल्हापुरात त्यासोबतच साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईत मंगळवार दुपारी 1 वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अलर्ट। दिवसभराच्या संततधारेमुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं गैरसोय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचं थैमान। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तर अर्जुना आणि कोदिवली नद्यांनाही पूर, तर संगमेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत। डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गॅबियन वॉल ढासळण्याची भीती। कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली, तर साताऱ्यात कराड चिपळूण महामार्गावर पाणी, वाहतूक विस्कळीत। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये जमीन धसल्यानं झाड कोसळलं। एक व्यक्ती थोडक्यात बचावला, तर सोसायटीची भिंत पडून डझनभर वाहनांचं नुकसान। पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे पुण्याच्या इंद्रायणीवरच्या कुंडमळा पुलाची दुर्घटना। दुर्घटनेवेळी क्षमतेपेक्षा जास्त जण पुलावर असल्यानं दुर्घटना घडल्याचं फोटोतून उघड। भरत गोगावलेंकडून बगलामुखी पुजारी आणून अघोरी पूजा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा भरत गोगावलेंवर आरोप। गोगावलेंकडून आरोपांचं खंडन। सात मंत्र्यांना अजून खासगी सचिवच नाहीत। शिवसेनेच्या सर्वाधिक 4 मंत्र्यांचा समावेश। चिंता कशाला करता, टेन्शन फ्री, फडणवीसांचं उत्तर। सरकारचा यंदाही वारकऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय। मानाच्या पालखी मार्गावर मिळणार टोलमाफी। 18 जून ते 10 जुलै दरम्यान निर्णय लागू। सायप्रसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव। मोदींचा आतापर्यंत 15 देशांकडून सर्वोच्च गौरव। दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा। इराणनं इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर। विमानातून टिपला 100हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा। नमस्कार, मी दीपक पळसुले। रात्रीचे 10 वाजतायत। 10च्या बातमीपत्रामध्ये